कल्याणमधील घटनेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, पाहूया। प्रत्येक मराठी माणसाविषयी बोलणारा प्रत्येक संस्था संघटना व्यक्तीवरती हे हल्ले सुरू आहेत आणि हे फार मोठं राष्ट्रीय कारस्थान। मुंबईचं गुजरातीकरण करायचं, उत्तर भारतीयकरण करायचं आणि मराठी माणसाला इथून कायमचं तडीपार हद्दपार करायचं। कालचा मराठी माणसावरचा हल्ल्यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला पाहिजे। आपण महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे प्रतिनिधी आहात ना, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। उपमुख्यमंत्री आहेत दोन, स्वतःला कसले मराठी समजताय तुम्ही? लाज वाटली पाहिजे तुम्हाला। इथं येऊन मराठी भाषेबद्दल आणि मराठी लोकांबद्दल तर काय बोलले तर कधी कधी सळसळतं रक्त थोडंसं ते आम्हालाही चीड येते, पण कधीतरी संविधानिक पद्धतीने आपल्याला राहावं लागतं। सरकारने या बाबतीत कुठेतरी काळजी घ्यावी आणि मला लोकांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगायचंय, मारामारी करून चालणार नाही, पण हे जे बाहेरून इथं येऊन मस्ती करतात त्यांनी सुद्धा कुठेतरी डोक्यात ठेवलं पाहिजे। दिल्लीपर्यंत मराठी माणसं ही गेली होती आणि ते कधीही जाऊ शकतात, त्यामुळे कंट्रोलमध्ये राहावं। उच्चभ्रू ह्याच्यामध्ये झालेलं आहे, सोसायटीमध्ये ही घटना घडलेली आहे आणि खूप आता काय चालू आहे राजा, आम्ही तेच म्हणतो, इथे आता संविधान संपत आलेलं आणि हुकुमशाहीचं राज्य चालू झालेलं आहे का? कारण मराठी माणसाला जर मुंबईत राहू शकत नाही, महाराष्ट्रात राहू शकत नाही, तर जायचं कुठे? आणि जर आम्हाला कायद्याचं संरक्षण पाहिजे, पोलिसांचं संरक्षण पाहिजे, ते सुद्धा आम्हाला मिळत नाही आता। आणि ह्यासाठीच आमचा लढा चालू आहे आता तुम्ही परभणीची केस बघितली, बीडची बघितली, तर सगळीकडे हेच चालू आहे की तुम्ही कोणालाच हे देत नाहीये, पोलिसांचं आम्हाला काही प्रोटेक्शनच नाहीये। गृहमंत्री कुठे आहे? तिथे महाराष्ट्राचे गृहमंत्री आम्हाला दाखवा, म्हणजे आम्ही त्यांच्याकडे न्याय मागू। ते अजून तुम्ही ते निर्माण केले नाही, कोणी आलेले नाहीये, झालेले नाही, फक्त नुसते तुमच्या हे होत आहेत, बैठका होत आहेत। बघूया पुढे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।